क्या है बताइए। ये यहाँ पे अपना देउल बनेगा। देउड़ भगवान का तुलसी का इंद्रावन बनेगा। हाँ यहाँ पे। अभी तो हम चलो, नीचे जा रहे हैं, चलो। तर मी आज माझं स्वप्नाचं घर दाखवणार आहे, तर माझ्या मागे ये. तर इथून आपल्या घराची एंट्री होणार आहे. तरी चला लेट्स गो गाईस, माझ्या मागे या. तर इथं आपला 25,000चा गेट बसणार आहे. खूप छान आहे, मला आवडलेला आहे. आणि ही आता खुली जागा राहणार आहे. हे बघू शकता तुम्ही काम, हे कसं काम आहे. हे 16,000 रुपयाची ही आहे चौकट. आणि आता येऊ शकता. तर माझ्या घरामध्ये आता खूप माणसं कमी आहेत, त्याच्यासाठी आम्ही एक जास्त जागा असल्यामुळे आम्ही मोठ्याल्या रूमा काढल्या, पण मोठ्याल्या रूमा काढल्या आणि कमी रूमा काढल्या. त्याच्यासाठी आम्ही हा मोठाचा मोठा हॉल काढलेला आहे. तर हॉल बघू शकता, खूप मोठा काढलेला आहे. आणि ते वार येण्यासाठी 1 2 3 4 5 खिडक्या ठेवलेल्या आहेत, कारण इथं उजेड बी असला पाहिजे आणि खेळतं वारा राहण्यासाठी आम्ही ही मोकळी जागा सोडलेली आहे. तर मदत देऊ शकता तुम्ही, मदत. ही खुली जागा आहे. तर आमचं इथं थोडं सुटेल आहे. आमच्या गायत्रीने सांगितलेलं आहे थोडं वर असलं पाहिजे आणि इथं बेसिंग असलं पाहिजे इथे, आणि इथे काच असला पाहिजे, कारण हे थोडं चुकलेलं आहे. तर याला आपण दुरुस्त करू. आणि याच्या मागे बाथरूमचं काय म्हणतात, म्हणजे बाथरूम मागे आहे, ते दिसलं नाही पाहिजे म्हणून ही भिंत बांधलेली आहे मध्ये. हा, तर मला येऊ शकता तुम्ही. बघा, ही छोटीशी आपली बाथरूम काढलेली आहे. ही आपल्याला शावरसाठी पण इथं सुविधा भेटणार आहे. हा त्याचा नळ आहे आणि इथे एक नळ आहे. तर एक चांगल्या प्रकारची बाथरूम काढलेली आहे. हे बघू शकता. आता हे एक सुंदर काढलेलं आहे. ही आपल्यासाठी एक फोटोची जागा तयार केलेली आहे. तर आता आपण किचन बघणार आहोत. तर माझ्यासोबत किचन हे बघू शकता. ही आमची किचन वाटा आहे. तो थोडा चुकलेला आहे. थोडा याला साईज मोठी पाहिजे होती, कारण इथे गॅस बसला तर समोर हे करता येत नाही. ही चूक आमच्या गायत्रीने सांगितली, त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि इथे एक आपल्याला एक बेसिंग इथं करायची आहे. तर बेसिंगचं इथे आपण करून घेऊ लवकरात लवकर. तर इथे एक थोडी जागा ठेवलेली आहे. आणि हा याच्या रूम मधला ही खिडकी ठेवलेली आहे. आणि हा आपला पाण्याचा सोय इथं आड आहे आपला. आणि इथं आहे ना देवाचं देवपाठ होईल पूर्ण, आपलं मंदिर छोटंसं घरातलं. तर आता आपण एक रूम बघूया, बेडरूम. तर ही आपली बेडरूम आहे. तर इथे काय नाही, गेस्ट रूम राहील आणि स्टोर रूम राहील. या रूमचा तेवढा वापर जास्त होणार नाही. आणि ही रूम जरा थोडी कशी आहे, इथं वारं पण जास्त येणार नाही आणि ऊन पण जास्त राहणार नाहीये. ही थोडी अशी बंद टाईप रूम काढलेली आहे. तर बघू शकता तुम्ही. सो गाईज, हसू नका, या रूमचं सध्या काम चालू आहे. तर गाईज, आता माझी बेडरूम बनण्यात तुम्हाला इंटरेस्ट आलाच असेल. तर आता सर्वात शेवटी आपण माझी बेडरूम बघू, जी माझ्यासाठी तर एक स्वप्न आहे. तर बघू शकता तुम्ही कशी आहे काय नाही. चलो गाईज. लाईट नाही.
फायनली गाईज ही माझी बेडरूम आहे. याच्यामध्ये खूप काही आता चेंजेस करायचे आहेत आम्हाला. चेंजेस करायचे आहेत आणि इथं आपल्याला आपलं अख्खं आयुष्य घालायचं आहे. तरी तुम्ही बघू शकता. आणि तर आता काय बोलणार आता मी नाही स्पेशल म्हणजे आता मी भाऊ तर गाईज तुम्हाला पण माहित आहे, तुम्ही पण एक मुलगा असाल तर तुम्हाला कळेल की एक घर म्हणजे काय असते. ते एक स्वप्न कसं असते, जे आपण जगलेलो आहोत, जे आपण हे केलं आहे, त्याच्यासाठी घर किती महत्त्वाचं असते. एक स्टेटसचं सिम्बॉल असते. एका यंगस्टर मुलाचं एक स्वप्न असते. तर मी माझ्या लाईफचं सांगायचं म्हणलं तर मी माझं अख्खं लहानपण आणि आतापर्यंत एका पत्राच्या घरामध्ये जगलेलो आहोत. कारण जेव्हा पावसाळा यायचा तेव्हा खरं सांगतो सगळं घर भिजायचं आमचं. कारण खूप दयनीय अवस्था होती. त्याच्यामधून आम्ही इतके दिवस राहिलो. कधी सोयरा आला, कोणता मित्र भेटला तर त्याला घरी आणायची लाज वाटायची. पण काय करणार, आम्ही आणू शकल्या नाही. त्या गोष्टीची लाज वाटायची. कारण आपलं घर कसं आहे त्याच्यामुळे आपल्याला लोक जज करतात, म्हणून आपण त्या गोष्टीला लाजायचो. कधी मी आहे की नाही असं जास्त वागलो नाही, की जास्त कपडे चांगले घातले नाही, की कारण कोणीतरी असं म्हणलं नाही पाहिजे की का की बाय याच्या घरी तर पत्र आहे तर आणि हे वागते कसं. याच्यासाठी मी आजपर्यंत कधी माझ्या मनासारखं वागलो नाही, कधी माझ्या मनासारखं जगलो नाही. पण आज माझं स्वप्न साकार झालंय. मनापासून माझं एक ड्रीम कम्स ट्रू हे म्हणतात ना, ते आज मला असं वाटते की बा आज माझं ड्रीम सगळ्यात एका पोरासाठी जर सगळ्यात मोठं स्वप्न काय असेल तर त्याचं स्वतःचं घर असते, हक्काचं घर असते. आणि ते स्वप्न आज माझं पूर्ण झालेलं आहे. आपल्या भारतामध्ये, आपल्या जगामध्ये खूप जणांची स्वप्नच राहतात. मी भाग्यवान समजतो की माझं ते स्वप्न पूर्ण झालं. मी देवाचा शुक्रगुजार आहे की माझं ते स्वप्न पूर्ण झालं. आणि हे सगळं काही जे एवढं केलेलं आहे ते माझ्या वडिलांनी, माझ्या आईनी या पार कष्टाने हे उभं केलेलं आहे. तर मी त्या आई वडिलांचे मी मनापासून आभारी आहे. आणि माझा इथं ब्लॉग संपला होता. तर आता याच्यामध्ये खूप चेंजेस करायचे आहेत, काही डेव्हलपमेंट राहिलेली आहे. तरी चेंजेस होतील आणि एक कंप्लीट घर आम्ही इथं राहायला नाही आलो. ज्या दिवशी येईल त्या दिवशी माझं घर कंप्लीट होईल. धन्यवाद. नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू.